एक घनदाट हिरवेगार जंगल होते, जिथे झाडांनी एखाद्या विशाल घुमटाप्रमाणे आकाश व्यापलं होतं. एके संध्याकाळी वडील लांडगा आपल्या कुटुंबासाठी अन्न शोधायला गुपचूप आपल्या गुहेतून बाहेर पडून जंगलात शिकारीसाठी गेला. अचानक त्याला एक असा आवाज ऐकू आला जो त्याने यापूर्वी कधीही ऐकला नव्हता. त्याने आजूबाजूला पाहिलं आणि त्याला दाट झुडपांमध्ये एक लहान बेवारस मूल दिसले. हे तर मानवी बाळ आहे, तो म्हणाला. त्याने त्या मुलाला इजा न करता हळुवारपणे आपल्या तोंडात उचललं आणि त्याला आपल्या गुहेत परत घेऊन गेला. दुरून बाग खान, ज्याचे डोळे अग्नीप्रमाणे धगधगत होते, त्या लांडग्याला मुलाला घेऊन जाताना पाहून प्रचंड संतापला. कारण त्याने त्या मानवी मुलाला स्वतः खाण्यासाठी जवळच्या गावातून चोरलं होतं. ते मुलाला परत आणतील या आशेने तो गुपचूप लांडग्याचा पाठलाग करू लागला. पण जसे त्या लांडगी आई आणि तिच्या पिल्लांनी त्या लहान निष्पाप मुलाला पाहिलं, ते त्याच्याकडे दयाळूपणे आले. लांडगी आई म्हणाली, आजपासून आपण याला मोगली म्हणू. याचा अर्थ आहे शूर, कारण तो खूप शूर आहे. त्या दिवसापासून मोगली आपल्या लांडग्या भावांसोबत जंगलात राहू लागला. लांडगी आई त्याला आपले दूध पाजत असे, स्वतःच्या मुलाप्रमाणे त्याची काळजी घेत असे आणि त्याला धोक्यांपासून वाचवत असे. लवकरच मोगली जंगलातील सर्व प्राण्यांचा मित्र बनला. तो त्यांच्यासोबत आनंदाने खेळू लागला, माकडाप्रमाणे वेलींवर झोके घेऊ लागला आणि जंगलालाच आपले घर मानू लागला. दरम्यान खान नावाचा वाघ मोगलीला दुरूनच पाहत होता. त्याला एकटं पकडून आपली शिकार परत मिळवण्यासाठी योग्य क्षणाची आणि संधीची वाट पाहत होता. एके दिवशी लांडग्यांच्या कळपाचा शहाणा नेता अखिलाने बल्लू नावाच्या दयाळू अस्वलाला आणि बघीरा नावाच्या रहस्यमय काळ्या बिबट्याला बोलवलं. जसजसा मोगली मोठा होत गेला, तसतसे ते त्याच्या भविष्याबद्दल चर्चा करू लागले. अखिलाने त्यांना त्यांची कर्तव्ये शहाणपणाने सांगितली. तो म्हणाला की मानवी मुले खूप हुशार असतात आणि त्यांना जंगलातील मुलांप्रमाणेच वाढवले पाहिजे. त्याने बल्लू आणि बघीराला मोगलीचे रक्षण करण्याचा आणि त्याला जंगलाचे नियम शिकवण्याचा आदेश दिला. अस्वल बल्लूने त्याला काजू आणि मध शोधण्यासाठी सर्वात उंच झाडांवर चढायला शिकवलं. मोगलीने वडीलधाऱ्या बल्लूचा सल्ला काळजीपूर्वक ऐकला. तो दररोज अधिक उंच चढू लागला आणि गोड फळांनी आपले पोट भरू लागला. एके दिवशी बल्लूने त्याला जंगलातील आवाज ओळखायला शिकवलं, जे आवाज धोक्याचे आणि मैत्रीचे संकेत देत होते. आता मोगली हरणासारखा वेगाने धावू शकत होता आणि उदबिलावासारखा पोहू शकत होता. माणसांनी प्राण्यांसाठी लावलेले क्रूर सापळे कसे ओळखावेत आणि कसे टाळावेत हे बघीराने मोगलीला शिकवलं. पण एके दिवशी मोगलीचा एक लांडगा भाऊ लोखंडी सापळ्यात सापडला.
टायगर खानला त्या असहाय्य तरुण लांडग्याला दुपारच्या जेवणात खायचं होतं. पण वाघ काही करण्याआधीच मोगलीने कृती केली आणि आपल्या बुद्धीचा वापर करून आपल्या भावाला सापळ्याच्या जबड्यातून सोडवलं. जेव्हा खानच्या लक्षात आलं की या लहान मानवी मुलाकडून त्याचा पुन्हा एकदा पराभव झालाय, तेव्हा तो रागाने वेडा झाला. बल्लूने मोगलीला काही जादुई शब्द शिकवले जे तो जंगलात संकटात सापडल्यास वापरू शकत होता. मोगलीने हे जादुई शब्द पटकन शिकले आणि त्याला खात्री पटली की जंगलातील कोणताही प्राणी त्याला पुन्हा कधीही इजा करू शकणार नाही. आपण एकट्याने मोगलीला पकडू शकणार नाही हे लक्षात आल्यावर तो वाघ जंगलातील सर्वात धोकादायक आणि बेबंद वानरांकडे म्हणजेच बंदर लोकांकडे आला. त्याने त्यांना मोगली नावाच्या एका हुशार मानवी मुलाबद्दल सांगितलं. त्यातील एका बंदर लोकने सांगितलं की जर मोगलीने आपले सर्व ज्ञान त्याला शिकवले तर ते जंगलातील सर्वात बुद्धिमान प्राणी बनू शकतील आणि मग ते संपूर्ण जंगलावर राज्य करतील. एके दिवशी येणाऱ्या वादळापूर्वी मोगली स्वतःसाठी आणि आपल्या लांडग्यांच्या कुटुंबासाठी काटक्यांपासून निवारा बांधत होता. माकडं झाडांच्या शेंड्यांवरून शांतपणे त्याला पाहत होते. त्यांनी ही संधी साधून त्याचे अपहरण करायचे ठरवले. सूर्य मावळत असताना 2 माकडांनी अचानक मोगलीला पकडलं आणि त्याला घेऊन गेले. त्याला वेगाने झाडांच्या शेंड्यांवरून एका टेकडीवर नेण्यात आलं, जिथे जंगल खूप दाट होतं. लवकरच मोगलीच्या हे लक्षात आलं की तो शेकडो माकडांनी भरलेल्या ठिकाणी अडकलाय. जेव्हा त्याच्या लक्षात आलं की या भयानक प्राण्यांनी त्याचे अपहरण केले, तेव्हा तो घाबरला नाही, तो विचार करू लागला. त्याला बल्लू आणि बघीराला हे सांगण्याचा मार्ग शोधावा लागणार होता की त्याचं अपहरण झालंय. त्याच क्षणी त्याने चील नावाच्या गरुडाला आकाशात घिरट्या घालताना पाहिलं. त्याला बल्लूने त्याला शिकवलेले जादुई शब्द आठवले आणि तो पूर्ण ताकदीने ओरडला, तू आणि मी एकाच रक्ताचे आहोत. हे शब्द ऐकून गिधाडाला लगेच समजलं की मोगली त्याचा मित्र आहे आणि संकटात आहे. तो कोणालाही दिसू नये म्हणून गुपचूप त्याच्याजवळ गेला. मोगली त्याला म्हणाला, तू बल्लू आणि बघीराला सांगितलं पाहिजे की मला पकडलंय, मला मदतीची गरज आहे. गिधाड म्हणाला, नक्कीच, मी त्यांना आत्ताच सांगतो. तेवढ्यात माकडांचा एक कळप त्यांच्याकडे आला. माकड गिधाडावर हल्ला करणारच होते, तेवढ्यात गिधाड हवेत उडून निघून गेला. मग बंदर लोक मोगलीला त्यांच्या वानरांच्या शहरात कोल्ड डेन मध्ये घेऊन गेले. ते जंगलाच्या खोलवर वसलेलं एक ठिकाण होतं. शेकडो वर्षांपूर्वी माणसांनी सोडून दिलेलं एक भग्नावशेष. मोगलीने पळून जाण्याचा प्रयत्न केला तरी बंदर लोक इतके असंख्य होते की त्यांनी त्याला प्रत्येक वेळी पकडलं. चील गिधाडामुळे बल्लू आणि बघीरा यांना अखेरीस कळलं की मोगलीचं अपहरण झालंय. म्हणून त्यांनी त्याला सोडवण्यासाठी अजगर काकडे मदत मागायचं ठरवलं. कारण त्यांना माहित होतं की एकत्र काम करणं हाच नेहमी सर्वात सुरक्षित मार्ग असतो. बल्लू, बघीरा आणि का माकडांच्या गावात पोहोचले आणि एका मोठ्या हत्तीच्या पुतळ्यामागे लपले. तेथून मोगलीला हिसकावून घेण्यासाठी ते योग्य क्षणाची वाट पाहत होते.
का अचानक कुजबुजला. वेळ आली आहे, जा. बघीरा माकडांना पकडण्यासाठी सावलीसारखा शांतपणे पुढे सरकला. मग त्याने आपल्या शक्तिशाली नखांनी मोगली भोवतीच्या माकडांना पांगवलं. माकड भीतीने किंचाळत पळून गेले. अशा प्रकारे मोगली वाचला. पण जेव्हा त्यांच्यापैकी एकाने मदतीसाठी हाक मारली तेव्हा अचानक आणखी बरीच माकडे बघीराभोवती जमा झाली. त्यांच्यापैकी काहींनी मोगलीला पकडलं आणि त्याला एका भिंतीच्या खोलीत कोंडून ठेवलं. त्याच क्षणी मोगलीला शहरांच्या अवशेषांमध्ये असलेल्या मोठ्या पाण्याच्या टाकीची आठवण झाली. माकडांना पाण्याची भीती वाटते हे माहीत असल्यामुळे त्याने भिंतीतील एका छिद्रातून आपल्या मित्राला हाक मारली. बघीरा, पाण्याकडे धाव आणि आत उडी मार. मोगलीचा आवाज ऐकून बघीरा थेट पाण्याच्या टाकीकडे धावला आणि आत उडी मारली. त्याच क्षणी बल्लूवर माकडांनी हल्ला केला. ते आपापसात लढू लागले. बल्लूने आपल्या प्रचंड आकाराचा वापर करून त्या माकड माणसांना घाबरवलं आणि आपल्या नखांनी त्यांना पळवून लावण्याचा प्रयत्न केला. बिचारा बल्लू आपल्या सर्व शक्तीनिशी माकडांशी लढत होता. मग अचानक का प्रकट झाला. माकडांमध्ये उड्या मारत काने आपल्या प्रचंड शेपटीने त्यांना डावी उजवीकडे फटके मारले आणि माकडे घाबरून पळून गेले. कारण ते प्राचीन काळापासून काला घाबरत होते. जशी माकडी जंगलाच्या घनदाट भागात पळून जाऊ लागली तसा बल्लूने सुटकेचा निश्वास टाकला. बघीराने संधी साधून पाण्यातून बाहेर पडायचा प्रयत्न केला. मोगली ओरडला, मी इथे आहे, मला वाचवा. काने आपली शक्तिशाली शेपटी फिरवली आणि एकाच फटक्यात खोलीच्या भिंती फोडून टाकल्या. मुक्त झाल्यावर मोगलीने स्वतःला बाहेर झोकून दिलं. बल्लू आणि बघीराने त्याला प्रेमाने मिठी मारली. मोगलीने त्याला वाचवल्याबद्दल त्यांचे आभार मानले. मग ते सर्वजण एकत्र त्यांच्या गुहेत परतले. खान वाघाच्या लक्षात आले की इतके शक्तिशाली आणि निष्ठावान मित्र असल्यामुळे तो मोगलीला पुन्हा कधीही इजा करू शकणार नाही. त्याने त्याला पकडण्याचा प्रयत्नच सोडून दिला. काळ लोटला आणि मोगली एक तरुण झाला. ज्याने जंगलाची रहस्ये पूर्णपणे शिकून घेतली होती. तरीही एके दिवशी त्याची उत्सुकता त्याला एका मानवी गावात घेऊन आली. तिथे तो एका स्त्रीला भेटला. मोगलीला पाहून ती थक्क झाली. कारण त्या रानटी तरुणाची नजर अगदी तशीच होती जसे अनेक वर्षांपूर्वी जंगलात हरवलेल्या तिच्या मुलाची होती. थरथरत्या आवाजात त्या स्त्रीने मोगलीला विचारलं की त्याच्या छातीवर चंद्रकोरीच्या आकाराची एक लहान जन्मखूण आहे का. मोगली, ज्याला वाटत होतं की त्या विशेष खुणेबद्दल फक्त त्याला आणि त्याच्या लाडक्या आईलाच माहितीये, तो आश्चर्यचकित झाला आणि त्याने ती खूण तिला दाखवली. त्याच क्षणी त्या दोघांना जाणवलं की ते आई आणि मुलगा आहेत. बल्लू, बघीरा आणि का यांनी दुःख आणि प्रेम या दोन्ही भावनांनी हे मान्य केलं की त्यांचा मित्र जिथे राहत होता तिथेच गेला होता. त्यांनी त्याच्या कानात कुजबुजत निरोप घेतला आणि वचन दिलं की ते नेहमी भाऊच राहतील. मोगलीने आपल्या मानवी कुटुंबासोबत आनंदाने दिवस घालवले. पण ज्या जंगलाने त्याला वाढवले ते जंगल आणि त्याचे निष्ठावान मित्र तो कधीच विसरू शकला नाही.